नमस्कार मंडळी, मी विशाल आणि स्वागत असा तुमचा विशाल साळकर ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, पाऊस भरपूर पडता आणि संध्याकाळचे 6 वाजत इलेले असत आणि आम्ही चाललो मासेमारी. बुडी मासेमारीचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती ह्याच्या आधी पण बघितलाच असाच, पण तो आम्ही मोठ्या नदीमध्ये आपण गेलेलो होतो मासेमारी करण्यासाठी. तेव्हा माझ्यासोबत अजित होतो आणि निलेश पण होतो, आम्ही तिघजण होतो. आणि आता मंडळी बघू शकतात माझ्यासोबत निलेश असा आणि आपली बाहेरची जी बोट होती ती आपण आता आतमध्ये आणलेली असा, कारण बाहेरची मासेमारी सध्या बंद झालेली असा. गणपती नंतरच ती सुरू होतली आहे. तर मंडळी आता ना बुडी बघू शकतात निलू हे करून घेता. आता ते दोघंच जण असत, त्याच्यामुळे आता ती भरून घेतलो आतमध्ये. 2 बुडी आपल्याक लावचे असत आणि बघूचं असं आपल्याक 2 बुडी आहेत काय मिळतं तर आपल्याक उद्या समजतला. पण आता आपण ती पटापट भरून घेऊया आणि काळोख पडायच्या आधी ते आपल्याक मारूची असा. आत्महत्या नदीमध्ये असो आता बघू शकतात आणि गणपतीच्या बांधावरती असो आणि पाणी बघू शकतात माझ्या पाठी किती इलेला असं. तर पटापट मंडळी भरून घेऊया. मंडळी ह्यो व्हिडिओ बघा आणि ह्यो जर व्हिडिओ आवडलो ना तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा. मंडळी, आपल्या होडीतला पाणी संपूर्ण भरलेला होता तर निलेशने काढल्या आणि आता ही अशी पसरून घेतलेली आहे. हे गुळका असत ती आता या साईडची घेतलेली आहेत, ही आता आपण भरून ठेवतो आणि आपला यामा म्हणजे जा मशीन असा आपला तर आपण रेडी असा. आणि पाऊस मंडळी जोरात हा, त्यामुळे आता भरल्यावरतीच मी तुमका दाखवते कशी भरलो आणि काय. आता बघू शकतात आतमध्ये संपूर्ण पाणी भरलेलं असं आपल्या आत्महत्या नदीत. तर चला तर मग उशीर नको करूया, पटापट भरून घेतो आणि आम्ही निघतो मासेमारी करूसाठी. हे आपल्या आता आज रात्री मारून ठेवचा म्हणजे संध्याकाळच्या आता मारून ठेवतलो आणि उद्या सकाळी उचलतलो. चला तर मंडळी बघू शकतात आपली जाळी भरून झालेली असत. पूर्णतः आपण सेटअप लावलेलो असं जाळ्याचो आणि निलेशने यामा लावले ना. आवाज माझा येता की नाही मला माहीत नाही, थोडंफार येत असतात, ॲडजस्ट जरा करून घ्या. निलेशने यामा लावले आणि आमची वळणाची खाडी असा बघू शकतास तुम्ही पूर्णतः. आणि मंडळी ही समोरची असा ना ती लवारी असा, अगदी बघा एका साईडला मस्तपैकी अगदी इलेली असा. आणि ही जी लवारी असा ना तर ही लवारी जुनी लोका होती ना ती खोपी वगैरे शिवसाठी वापरीत होते. शिवसाठी म्हणजे काय तर खोपीवरती छपराचा काम ही लवारी करत होती आणि एकाच म्हणून लव म्हणतात. त्यावेळा नाव पूर्णतः लव असायचो जसं आता असा. आणि त्याच्यानंतर आता कौला इले, पत्रे इले, त्यानंतर ही जी जुनी प्रथा जी होती ना लव्याची वगैरे ती बंद झाली. पण अजून पण काही लोक असतात ना मंडळी लव खोपीसाठी वगैरे म्हणजे गुरांची वगैरे खोप काढतात ना गोटो वगैरे, त्यासाठी ह्यो जो लव असा ना ह्यो वापरतात अजून पण. तरी बघा ही आमची अशी नदी असा अगदी वेडी वाकडी वळणे. पण हय वाहने सावकाश चालवांचो काय विषय नाही, कारण समोरून कोण येणार नाही. पण आपण काळजी घेऊन चालवणं महत्त्वाचं असा. यामा असा मशीन आहे शेवटी बघू शकतास पूर्ण आपला या असा. म्हणजे समोरच्या साईडला आपला घर असा, तो जो रिकामी प्लेस दिसता त्याच्या बाजू आपलं ब्राह्मणदेवाचं मंदिर आणि आपला घर त्याच्यावरती आपला घर असा. तर मॅनग्रोव्ज पूर्ण मॅनग्रोव्ज हा ते पूर्ण त्या कांदळवन विभागात येतात. आणि याची तोड केल्यास गुन्हो त्याच्यामुळे याची छेडछाडी करणंच नाही आम्ही. आणि बघा ही झाडं किती वाढलेली असत पण आम्ही कधी एका हात वगैरे लावत नाही, कारण तेवढंच आपल्याक पण त्याचा फायदा असा ह्या मॅनग्रोव्जचो. त्यामुळे आपण अगदी त्याच्या सानिध्यात राहून आपण मच्छीमारी वगैरे करतो, पण कोणती गोष्ट आपण हे करत नाही. निसर्गाची जी आसा ती सेम म्हणजे तशीच रवलेली खूप महत्त्वाची असता. आणि आपली मेन नदी जी असा मंडळी बघू शकतात, हे आता आपण बाहेर पडतो मेन नदीत. तर मंडळी ह्यो आपलं रॉड असा, आपली लागलेलो मासो वगैरे जो असा नदी किनारी जो येता त्याच्यासाठी ह्यो आपण वापरतो. एका हँडनेट म्हणतात आणि आपण तयार करून घेतलेला अजितने वगैरे. तर आता यामा बंद केल्यान निलेशने. यामा कशासाठी बंद केलं? जवळ लावची आहे ना, माशाक वगैरे आवाज जाता त्याच्यामुळे जरा यामाला तू बंद केलंस बरोबर ना. मंडळी ही जी आता बुडी असा ना ती ही नायलॉनची असा आणि ह्याच्यात टायराची पण येता. पण ही नायलॉनची अगदी सोपी पद्धत असा, म्हणजे जर आपल्याक भरूची असतात किंवा ह्याच्यात घाण वगैरे असतात ना तर आपल्याक पटापट काढता येतात ती त्यामुळे. आणि पाण्याचा फ्लो अगदी मोठो असा
म्हणजे अगदी सनसनीत पाणी जाता बाहेर बघू शकतास तुम्ही. आणि पाऊस पण तसो पडता म्हणून एवढा तुडुंब पाणी भरलेला असा. आपल्या खय लावची हा? तर मंडळी या एरियामध्ये एवढ्या एरियामध्ये ना आपण आता ही बुडी लावतलो. म्हणजे समोर एका ठिकाणी बांधतलो आणि त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला आपण दुसरा टोक बांधतलो. तर चला मंडळी आता मी आणि निलेश मारून घेतो, कारण दोघंच जण असो, दोघंच जण आहे त्याच्यामुळे शूट करता येणार ना. आणि बुडी आपण कशी टाकतो काय ह्यो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असा, तर तो जाऊन बघा बुडी मासेमारी म्हणून, तर तुमका समजात कशी आम्ही टाकतो ती. तर आता ही टाकून घेतो, नंतर दाखवते मी तुमका, कारण हे 2 बुडये भरलेले असत. आणि मंडळी ह्यो असा ना नांगर असा तो आपण काढून ठेवलेलो होतो, त्याच्यामुळे आता तो परत मी बांधतलो आहे समोरच्या एका टोकाक. आणि नंतर ते जे गुळका असत ती गुळका वगैरे टाकून पूर्ण पलीकडे आपण ही बुडी टाकून घेतलो. तर टाकूया ना, काय बांधूया समोरच्या साईडला. ठीक आहे चला. तर मंडळी आपली जी बुडी आहे ना ती पूर्ण त्या टोकाक आपण बांधलेली आणि ती आता ही बघा हयपर्यंत येलेली आहे. आणि ती वाघेटीची झाड असा, म्हणजे पूर्ण बघू शकता ती पूर्ण वाघेटी आहे, काटेरी झाड असतात. आणि त्या काटेरी झाडात हात घालून निलेश ते एक टोक असा ना बुडीचा ता बांधता. कारण आपलं एक नांगर होतो, एका नांगरावरती त्या नांगरावरती आपली बुडी असा. आणि ह्या टोक आता असाच अदांतरी रावताला, ह्या टोकाचा असाच अदांतरी ठेवतलो होतो. उद्याच्याक बघूचा आपल्याक सुट्टान गेली आहे की जाग्यार रवली आहे ती. दुसरी आपल्या खय लावची हा? खयच्या त्या साईडला. तर मंडळी समोरची नदी असा ना, त्या समोरच्या नदीत आपल्याक दुसरी बुडी लावची आहे. म्हणजे नदी एकच असा, समोरची साईड असा ना त्या साईडला आपल्याक लावची आहे. आणि ही बघा आपली नदी एंडिंग थंय होता त्या डोंगराच्या खाली. त्या डोंगराच्या खाली आपला एक पूल असा, तळणीवाडीचा पूल, त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेलं आहे. तर ता पूल असा, त्या पुलाच्या ते आपली ही नदी एंड होता. आणि इकडून बघ गेलास ना तर ही वरतीपर्यंत असा अगदी भरपूर असा. तरी नाही म्हटलंस तरी किती व्यासात ती ह्या झालेली आहे ती, किती जवळजवळ 10 किलोमीटर असात वर, अधिकच आहे. तर मंडळी अशा हिशोबाने गेलास ना, म्हणजे वळणाच्या हिशोबाने गेलास ना तर 10-15 किलोमीटरच्या वरती आपली नदी पसरलेली असा ही. तर चला आता आपण दुसरी बुडी लावसाठी जाऊया. तर मंडळी आता आपण दुसऱ्या स्पॉटला गेलेले असो आपली बुडी लावण्यासाठी. निलेश आता मशीन बंद केलं आहे निलेशने, कारण आपल्याला आता समोरच्या साईडला दुसरी बुडी लावची आहे. आणि मी दगड वगैरे म्हणजे जो काय नांगर वगैरे म्हणतो तो बांधलेलो असे. आणि आता दुसरी बुडी मारून घेतो, कारण काळोख पडता त्याच्या आधी आपल्या घरात पण जायचं असा. तर चला बुडी मारून घेऊया. मंडळी उद्या आपल्याक सकाळी यायचं असा आणि सकाळी आपल्याक बघूचे असत काय मासे मिळाले की नाही मिळाले ते. पण आपल्या नशिबावरती डिपेंड असतात. आपण प्रयत्न करत राहायचे, आपल्याक काय नशिबात असलं तर नक्कीच मिळतं. चला मंडळी समोरच्या साईडला मी आता बांधून घेतो आहे त्याच्या मुळाक, आणि त्याच्यानंतर आपण समोर अशी ती बुडी मारतलो. चला तर मग कर मंडळी, शुभ सकाळ. आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी आणि निलेश आपले काल मारलेले जे बुडी होते ना ते उचलूसाठी इलेले. आणि पाणी बऱ्यापैकी गेला, कारण हे पाऊस पडत होतो आणि त्याच्यात भरती होती, त्याच्यामुळे वरती पाणी होता काल. मग आता बऱ्यापैकी पाणी खाली गेलेलं असा. आणि बघू शकतो अजून पण पाऊस भरपूर असा, म्हणजे भरून तर असाच. आणि हो पाऊस कधी पण येऊ शकता. तर त्याच्यामुळे आम्ही पटापट जातो आपल्या जाळ्यांमध्ये, ज्या बुडींची जाळी मारलेली होती त्याच्यात काय मिळाला काय असा काय नाही, तर आता आपल्या व्हिडिओ थोडे दिसतच. तर चला जर आपण वेळ नको काढूया, आपण त्या ठिकाणी जाऊया. तर मंडळी दोघंजण वडतलं होती जाळी, त्याच्यामुळे जाळी वडताना आपल्याला काय दिसायचं नाही. बायचान्स आपल्याला काय मिळालं ना तर मी नक्कीच दाखवतो प्रयत्न करून त्याच्यातून. तर चला आता जाऊया आपल्या नदीमध्ये, तिथे पाणी काढता, कारण पाऊस रात्रभर पडता त्याच्यामुळे होडीत पण आपल्या पाणी भरलेलं असं. आता काढून वगैरे आपण आता निघतलो. चला तर बघू शकता असं पाणी काढता सगळं. पण होडीत पाणी भरपूर भरला, एका साईडची गेलेली आहे ती. आणि ती बघा ती सचिनची होडी ती तशीच झाली आहे, ही पण तशीच झालेली आहे.
सगळ्या होडीतल्याने पाणी भरलं आणि आता जो तो मालक येतलो आणि आपल्या होडीतला पाणी काढतलो थोड्या वेळात. आम्ही तर निघतो आता. चला तर मग मंडळी, आता आपण पूर्ण जी बुडी होती ना ती आतमध्ये ओढून घेतलं. त्या काट्याच्या झाडात काल बांधलेला होता टोक, तर आता निलेश सोडता. आणि मंडळी एवढ्या मोठ्या झाड्यात ना बरोबर एवढा फिरून इलेला झाडा होता. आणि त्याच्यात बघा आमका एक चेर मिळाली आहे आणि एक तांबोशी आहे, एक मिडियम साईजची तांबोशी आणि एक आपल्या चेर. आणि निलेशच्या साईडला एक मोठो केकडो असा, तो नंतर दाखवतोय मी तुमका. आता बघा मंडळी पाऊस इलो, तर आता आपल्याक दुसरी जी काय बुडी असा ना ती बोग जाऊची आहे. मग तोपर्यंत आता आपण थांबूया आणि दुसरी बुडी बघूया. चला तर मग. तर मंडळी आपली बुडी दुसरी असा ना, दुसरी बुडी आपली थया थंयसून अशी पूर्ण वावलेली आहे, बघू शकताच तुम्ही. आणि आता निलेशने आपली पहिली बुडी होती ना ती आपण भरून घेतलेली आहे ही बघा, व्यवस्थित अगदी झाकून वगैरे. कारण जर समजा उद्याच्या येवचा झाला तर आमका येवचा लागतला काय मिळाला तर. त्याच्यामुळे आता जी ही बुडी असा ना तर ह्या बुडीत बघूया आपल्या काय असा आता काय मिळता काय. पहिल्या बुडीत तर आपल्याक 2 मासे मिळाले होत, दुसऱ्या बुडीत बघूया. कारण ही थोडी भाटीर रवलेली असा, काल वावली तर नशिबात असला तर काहीतरी मिळात, नाहीतर काय खरा नाही. पण बघूया काहीतरी मिळात अशी आशा धरूया. त्या टिवराक आपण बांधलेली असो. आणि दुसरी त्या ठिकाणी कोण जी होती ती मध्येच होती आणि ह्या सगळा भावान गेलेला लोड भरपूर होतो. चला तर मंडळी पूर्ण बुडी आतमध्ये भरून घेतलं, त्या साईडला निलू सोडता. पण ह्या बुडीत ना आपल्या काय म्हणजे कायच नाही मिळाला, कारण आपली पूर्णतः बुडी वाहवलेली. आपली कालची मेहनत जी होती ती फुकट गेली. आपल्याक मारोची होती या साईडला सरळच्या साईडला त्या झाडापर्यंत. आणि आपले मोठ्या नदीतले बुडी आहेत त्याच्यामुळे ते ह्या नदीचं डिस्टन्स अगदी खूप कमी असा, बघू शकता तुम्ही. म्हणजे ही मोठी बुडी असा ना ती साधारण 4 वेळा तरी पुरतली आहे ह्या नदीक. आपल्या ही छोटी नदी असत खाडीतली. तर झालं कसं विषय, आपल्याक मारुची होती थंय आणि आपली जी बुडी होती मोठी असल्या कारणांना पूर्णतः ह्या भाटीक व्हावली आणि अशी फिरून येलेली होती. त्यामुळे आपल्या बुडीत ह्या बुडीत तर काय आपल्याक मिळाला नाही. पण पहिल्या बुडीत मंडळी बघू शकता तुम्ही, पहिल्या बुडीत आपल्याक एक तांबोशी असा, एक चेरी असा, चांगल्या साईजची आहे चेरी हे बघा, चांगली आहे. आणि ही तांबोशी आहे. तांबोशी जिवंत मंडळी, अजून जिवंत होय जिवंत तांबोशी जिवंत. आणि तिची पण साईज बरी असा साधारण. तर आता आणि निलूच्या त्या साईडला कुर्ली आहे, कुर्ली. आणि त्याचे डेंगे वगैरे काढल्या नाही, सांभाळून राहू रे उभो. तर चला आता आपल्या घरी जाऊचं वेळ झालेलो असा आणि पाऊस पण थोडं कमी झालो. तर मंडळी आज आपल्याक 2च मासे मिळाले आणि एक कुर्ली मिळाली. आणि एक ट्रायल म्हणून आतमध्ये मारू केलेलो आम्ही आपली बुडी. तर कसं वाटलं व्हिडिओ तो कमेंटद्वारे सांगा. जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.